नमस्कारः। मम नाम अनिकेतः सुजितः कोल्हेकर अस्ति। अद्य अहं चतुर्थकक्षां परीक्षाम् उत्तीर्णयामि। मम विद्यालयस्य नाम दि साउथ पब्लिक स्कूल अस्ति। संस्कृत संस्कृति संवर्धन संघ द्वारे आयोजित षष्ठ भव्य राज्य स्तरीय स्पष्ट संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा 2025 मध्ये मी अनिकेत सुजित कोल्हेकर द्वितीय गटातून सहभागी होतो आहे। असं म्हणतात की मातृऋण, पितृऋण व गुरुचे ऋण कधीच फेडता येत नाही। व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु असतो आई, मग जीवनात मार्ग दाखविणारा आपला मार्गदर्शक गुरु। खरं तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शवते, आयुष्याला गंध देणारे नव ज्ञान देते आणि नकळत आपली चूक सुधारते, ती व्यक्ती आपल्या जीवनात गुरुच्या स्थानी जाते। गुरु म्हणजे शिक्षक, मार्गदर्शक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक। तो व्यक्तीला ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणा देतो। गुरु आपल्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, विशेषतः शिक्षण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी। चला तर मग या समस्त गुरूंचे स्मरण करून मी आपणासमोर गुरुवंदना आणि त्याचा मला समजलेला अर्थ सादर करतो आहे। प्रथम श्लोक। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अर्थात अखंड ब्रह्मांडात सर्व स्थावर जंगम वस्तूंनी व्यापले आहेत, त्या परमात्म्याचे ज्यांनी स्वरूप दाखविले त्या श्री गुरूंना नमस्कार असो। अज्ञानरूपी अंधकाराने आंधळा झालेल्या शिष्याचे नेत्र ज्यांनी ज्ञानरूपी अंजनशलाक घालून उघडले, अर्थात ज्ञान देऊन अज्ञान घालवले, त्या श्री गुरूंना माझे वंदन असो। द्वितीय श्लोक। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अर्थात अखंड ब्रह्मांडात सर्व चराचर पदार्थ ज्या ब्रह्मतत्वाने व्यापले आहेत, त्या ब्रह्मतत्वाचे ज्यांनी स्वरूप दाखविले त्या श्री गुरूंना प्राणिपात असो। चराचरासह संपूर्ण त्रिभुवन ज्या चिन्मयांनी व्यापले आहेत, त्यांचे ज्यांनी स्वरूप दाखविले त्या श्री गुरूंना नमस्कार। धन्यवाद।